गौरी पूजन आणि गौरी विसर्जन. गौरी आवाहनच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. अनुक्रमे 11 सप्टेंबरला गौरी पूजन केले जाईल तर सप्टेंबर 12 रोजी गौरी विसर्जन केले जाईल. गौरी पूजनाच्या दिवशी सगळे सोयरीक जेवणाला सांगितले जातात. गौरी पूजन आणि आरती करतात. तसेच जेवायला पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी करतात. तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाच्या दिवशी गौरींची, महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप